शांती। आज आहे 8 डिसेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, जोपर्यंत जगायचे आहे बाबांची आठवण करायची आहे। बाबांच्या आठवणीनेच आयुष्य वाढेल। शिक्षणाचे सारच आहे बाबांची आठवण। प्रश्न आहे, तुम्हा मुलांचे अतींद्रिय सुख गायले गेले आहे ते का? उत्तर आहे, कारण तुम्ही नेहमीच बाबांच्या आठवणीमध्ये आनंद साजरा करता। आता तुमच्या कायमचाच ख्रिसमस आहे। तुम्हाला स्वयं भगवान शिकवत आहे, यापेक्षा जास्त आनंद अजून कोणता असेल? हा दररोजचा आनंद आहे, म्हणून तुमचेच अतींद्रिय सुख गायले गेले आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबांचे अनुकरण करून बाबाप्रमाणे सेवाभावी बनायचे आहे। आपणच स्वतःला पारखायचे आहे की मी उच्च ते उच्च परीक्षा पास करून उच्च पद मिळवण्याच्या लायक आहे। 2. बाबांच्या डायरेक्शनवर अर्थात त्यांच्या आदेशावर चालून महावीर बनायचे आहे। जसे बाबा आत्म्यांना पाहतात, आत्म्यांना शिकवतात, तसे आत्मा भावाभावाला पाहून बोलायचे आहे। आजचे वरदान आहे, श्रेष्ठतेच्या आधारावर समीपतेद्वारे कल्पाचे श्रेष्ठ प्रारब्ध बनविणारे विशेष पारधारी भव। स्पष्टीकरण आहे, या मर्जीवा जीवनामध्ये श्रेष्ठतेचा आधार या दोन गोष्टी आहेत। 1. सदैव परोपकारी राहणे। 2. बालब्रह्मचारी राहणे। जी मुले या दोन गोष्टीमध्ये आधीपासून अंतापर्यंत अखंड राहिली आहे, कोणत्याही प्रकारची पवित्रता अर्थात स्वच्छता सारखी खंडित झालेली नाही, तसेच विश्वाप्रती आणि ब्राह्मण परिवाराप्रती जे सदैव उपकारी आहे, असे विशेष पारधारी बापदादांच्या सदा समीप राहतात आणि त्यांचे प्रारब्ध संपूर्ण कल्पासाठी श्रेष्ठ बनते। स्लोगन आहे, संकल्प व्यर्थ असतील तर इतर सर्व खजिने देखील व्यर्थ होतात। ओम शांती।